आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणजेच मिलेट इयर म्हणून डिक्लेअर केलं होतं. हा प्रयत्न अशासाठी होता की समाजामध्ये तृणधान्यांचं महत्त्व हे आहाराच्या दृष्टीने किती योग्य आहे हे कळावं म्हणून. आता तृणधान्य हा जो शब्द तुम्ही बघितलात तर हा संस्कृत शब्द आहे. तृण म्हणजे गवतासारख्या वनस्पतीपासून मिळालेलं धान्य ते म्हणजे तृणधान्य. तर साधारणतः धान्यांच्या आकारावरून ह्याचे 2 प्रकार ठरतात, मोठं धान्य आणि छोटं धान्य. तर छोटं धान्य हे आपण मिलेट्स म्हणून ओळखतो. त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, रागी अशासारखी धान्य येतात. आणि मोठं धान्य म्हणजे सिरियल्स, त्याच्यात आपण तांदूळ, गहू, मका ह्यांसारखी धान्य बघतो. मिलेट्स हे जर न्यूट्रिशनली तुम्ही बघितलं तर मिलेट्समध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स, फायबर आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी असतो. आणि सिरियल्स म्हणजे मोस्टली तुम्ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा सोर्स म्हणून त्याच्याकडे पाहू शकता. मिलेट्सचं महत्त्व सगळ्यांनाच पटल्यामुळे आजकाल आपण घरात सर्रास बघतो की मल्टीग्रेन आटा वापरला जातो. असाच एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ म्हणजे थालीपीठ भाजणी. आज प्रीती आपल्याला या थालीपीठ भाजणीपासूनच मस्त एक इंटरेस्टिंग फ्युजन रेसिपी आपल्याला दाखवणार आहे. चला तर ती बघूयात. काय मस्त इंटरेस्टिंग रेसिपी दाखवतेस प्रीती? आता तू जसं सांगितलं तसं आज आपण थालीपीठ भाजणीपासून क्रॅकर्स बनवणार आहोत. ओ मस्तच, इंटरेस्टिंग. येस, म्हणजे थालीपीठ बनवतो तसंच, फक्त ते बेक करणार आहे आपण. अरे वा. आणि त्याच्याबरोबर आपलं एक महाराष्ट्रीयनच फेमस असलेलं एक डिप करतोय. अरे वा, खूपच मस्त. हा चल, तर मग मी तुला आता साहित्य सांगते काय काय लागतं. आता आपलं भाजणी क्रॅकर्स आणि डीप साठी लागणारं साहित्य सांगते. इथे मी घेतले 1 कप थालीपीठ भाजणी, 1 छोटी वाटी चक्का घेतलेला आहे म्हणजे हंकड, तेल, भिजवण्यासाठी पाणी, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर, ती मी सगळे असे देठासकट घेतलेली आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट आणि मीठ चवीप्रमाणे. चल मानसी, आता आपण करायची सुरुवात. हो. आता हे बघ, आता हे आपण 1 कप पूर्ण शिकोशिक भरलेलं थालीपीठाची भाजणी घेतली. ही थालीपीठाची भाजणी करताना ह्याच्यात कुठली कुठली धान्य घातलीस ग? हा, म्हणजे ह्याच्यात बघ, माझ्या सासूबाईंनी जे प्रमाण सांगितलं होतं ना तेच मी फॉलो करते. तर आमच्याकडे अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो तांदूळ आणि मग त्याच्या अर्ध हरभरा डाळ, पाव किलो हरभरा डाळ, थोडेसे अगदी अर्धा वाटी गहू आणि धणे, जिरे. मी आजकाल सालीचे मूग पण टाकते त्याच्यात, पाव किलो. तर हे सगळं छान मंद भाजून घ्यायचं वेगवेगळं आणि एकत्र करून दळून आणायचे. मस्तच. माझी आई कधी कधी ना त्याच्यात नाचणी आणि मका हे पण घालते. हो, ती पण आयडिया छान आहे. मी नेक्स्ट टाइम आता मका आणि नाचणी दोन्ही घालेन. हा, आणि अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे जर भाजणी नसेल तर करताच येणार नाही असं काही नाहीये. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, मक्याचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, हे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात मिक्स करून आपले क्रॅकर्स करू शकता. पण भाजणीचं वैशिष्ट्य काय माहितीये का, की सगळ्या धान्यांमध्ये ना काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो. जेव्हा आपण ते हाय टेम्परेचरला भाजतो तेव्हा त्या पाण्याची वाफ होऊन जाते आणि पाण्याची वाफ होऊन गेल्यामुळे ती पिठं टिकण्यासाठी योग्य अशी, म्हणजे तुम्ही भरपूर काळ ती टिकवू शकता. अच्छा. कारण का साधारण जर आपण ही सगळी पिठं बघितली तर ती आपल्याला लवकर संपायला लागतात, कारण का मग त्याला जाळी होते. ज्वारीचं पीठ वगैरे लगेचच जाळी. तर म्हणून आपल्याकडे भाजणीची कन्सेप्ट आली असावी की सगळ्या डाळी आणि धान्य भाजून घ्यायचं, म्हणजे मग ते खूप दिवस टिकतं आणि आय थिंक पचायला पण हलकं असतं. कारण का मुख्य करून काय होतं, पाण्याची वाफ होते आणि पाण्याची वाफ झाल्यामुळे त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज कमी झाल्यामुळे ते जास्ती टिकतं. दुसरं म्हणजे त्याच्यात केमिकल रिॲक्शन्स होतात.
म्हणजे हे जे स्टार्च असतं त्या स्टार्चची आपण पाहिली तर अशी लांब लांब साखळी असते. जेव्हा आपण भाजतो तेव्हा ती साखळी तुटते आणि त्या छोट्या छोट्या साखळ्या बनतात. अच्छा. आणि प्रोटीनचं काय होतं तर प्रोटीनचे जे बॉन्ड असतात जे घट्ट असतात ते पण भाजले की ते घट्ट बॉन्ड सुटतात आणि प्रसरण पावतात, म्हणजेच एक्सपांड होतात. आणि म्हणून जे आता तू म्हणालीस की पचायला हलके होतात ते त्या कारणामुळे होतात. तर ही जी केमिकल रिॲक्शन होते याला मायलार्ड रिॲक्शन असं म्हणतात. अच्छा. कारण का जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याला ब्राऊन रंग येतो आणि त्याचा मस्त सुगंध दरवळायला लागतो खमंग असा. तर तो ह्या रिॲक्शनमुळे. अच्छा. ओके. मग अगदीच नाही जमलं तर पिठं मिक्स करा, पण ही रेसिपी नक्कीच भाजणीने करून बघा. आता आपण भाजणीमध्ये हे सगळे मिक्स करूया. ओवा, हळद, तिखट आणि मीठ. चांगलं मिक्स करून घेते. यात हवं असल्यास तुम्हाला गाजर खिसून टाकू शकतो आपण, दुधी खिसून टाकू शकतो. पण आता सध्या आम्ही नुसतेच नॉर्मल हे घेतलेलं आहे. तीळ जे आपण घेतलेले क्रॅकरसाठी ते नंतर आपण लाटताना त्याच्यावर पसरूया, म्हणजे ते दिसायला छान दिसते. आता आपले क्रॅकर खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यात मी तेल टाकते, साधारणतः 2 टीस्पून. हे साधारणतः तेल घातल्यावर हे असं वळली जाईल असं करून घ्यायचं त्याला. आणि मग त्याच्यात मी आता पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय. थोडं थोडं पाणी घे, मळून घे. या भाजणीत ग्लुटन अगदीच कमी असल्यामुळे ते आपल्या गव्हाच्या कणकेसारखं स्ट्रेच होत नाही, असं घट्टच राहील. म्हणून आपण थालीपीठ करताना ते थापतो, लाटत नाही शक्यतो. हे बघा आता हे छान मळून घेतलेलं आहे. साधारणतः इतकं, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. आता मी हे झाकून थोड्या वेळ मुरू देते. आता आपल्याला आपल्या भाजणी क्रॅकरसाठी डीप तयार करायचं आहे. तर डीप म्हणजे आपला जो पारंपरिक ठेचा आहे तसाच ठेचा करून घ्यायचा आणि तो या चक्क्यामध्ये म्हणजेच हनकडमध्ये कालवून घ्यायचा. आपण पारंपरिक पद्धतीने चक्का कसा करतो तर दही असं छान सुती कपड्यात बांधायचं आणि त्याचं पाणी झिरपू द्यायचं. पण नुकतंच ना मला हे हंकड मेकर मिळालेलं आहे ऑनलाईन. तर ह्यात फक्त आपण जे घट्ट दही लावतो ते इथे ह्याच्यात घालायचं, ते ह्याच्यात प्रेस करायचं आणि बंद करायचं. छान पाणी खाली झिरपतं दह्यातलं आणि मस्त हे बघा हा असा घट्ट चक्का तयार होतो. तर तुम्ही हे हंकड मेकर पण वापरू शकता किंवा आपलं पारंपरिक पद्धतीने सुती कपड्यात बांधून चक्का तयार करू शकता. तर आपण ठेचा डीप आता तयार करून घेऊ. आता मी गॅस बंद केलाय, त्याच्यात मीठ घालते. थोडंसं कोमट झालं की आपण हे मिक्सरला छान वाटून घेऊया. आपण आता क्रॅकर्स लाटून घेऊया. त्याच्या आधी आपला ओटीजी 180 डिग्रीवर एक 10 मिनिटासाठी प्री हीट करून घेऊया. आता एक छोटा मी गोळा घेतलेला आहे इथे, तो छान आपण इथे मी पोळपाटावर बटर पेपर घेतलाय. छान पातळ थापून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर थोडे तीळ आपण पसरू. इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलोंजी वगैरे पण लावू शकता. आणि आता आपण छान आपल्याला हवे तसे क्रॅकरचा शेप देऊ.
इथे मी असे फिंगर साईज क्रॅकर्स केलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही ट्रायंगल किंवा काही जो शेप पाहिजे तो देऊ शकता. आता इथे फक्त आपण फोर्कनी असे होल करून घेऊया जेणेकरून ते असे फुगणार. आता सगळे क्रॅकर्स करून घेतलेले आहेत. त्याला ना मी थोडंसं तेल ब्रश करते. हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. सगळे ब्रश करून झालेले आहे. आता आपला ओव्हन पण प्रीहीट झाला आहे. आता हे क्रॅकर्स मी 180 डिग्रीला 10 ते 15 मिनटं बेक करून. आता हे छान आपला ठेचा वाटून झालेला आहे. मी इथे काढलाय. आता हे हंकड याच्यात मिक्स करू. हे बघा आपलं आता हे ठेचा डीप रेडी आहे. आता 15 मिनटं झाले. आपले हे भाजणी क्रॅकर्स रेडी आहे. हे बघा छान क्रिस्पी झालेले आहे. आता आपण सर्व करूया. घे मानसी, भाजणी क्रॅकर विथ ठेचा डीप. मस्त दिसतंय ग, एकदम मस्त आयडिया सुचली ग तुला ही. अगं ऍक्च्युली ही आयडिया ना माझी एक ब्लॉगर फ्रेंड आहे, सई खांडेकर म्हणून. तर तिने तिच्या ब्लॉगमध्ये खूप वर्षापूर्वी ही रेसिपी हे केली होती. मग मी ट्राय केली तर घरात सगळ्यांनाच जाम आवडली. आणि हे पार्टीला पण आपण स्नॅक्स म्हणून सर्व केली ना तर एकदम हिट आयटम आहे हा. हो एकदमच, कारण का इतका परिपूर्ण आणि सात्विक आहार आहे हा की बरोबर. आपल्याला ह्याच्यामधून कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जीवनसत्व, फायबर्स असं सगळं भरपूर प्रमाणात मिळतं. हो ना. त्यामुळे लठ्ठपणा कमी करायला, वजन कमी करायला किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायला अगदी फायदेशीर आहे सगळ्यासाठी. बरोबर. आणि नेहमीच आपलं कधी कधी खूप जण थालीपीठ करताना पण खूप तेल लावतात. हो, तर ह्यात बघितलं तर खूप अगदी कमी तेल आहे. तेलामध्ये. आणि भरपूर दिवस टिकतात. हा, म्हणजे प्रवासाला पण आपण घेऊन जाऊ शकतो. Yes. हो ना. शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे, त्यामुळे डायबेटीसच्या लोकांसाठी एक त्यांना उत्तम पण चांगलं आहे. पर्याय आहे हा. आणि तुझे हे डिप केलेलं आहेस ना हां. मिरचीच्या ठेच्याचं, तर आता ह्याच्यात आपल्याला प्रोटीन आहे, तर त्या बरोबर. प्रोटीनचं डायजेशन होण्यासाठी विटॅमिन सी लागतं. हा. तर ते विटॅमिन सी आपल्याला ह्या मिरचीमधून मिळतं. तर जर हा तू डिप बनवलेला आहेस, दॅट इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन. ग्रेट. तर तुम्ही पण आता न्यू इयरच्या पार्टी करणार असाल तर नक्की आपला हा भाजणी क्रॅकर विथ ठेचा डिप ट्राय करा. आणि अशाच परंपरेला नाविन्याची साज असलेल्या रेसिपी बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.